ठरलं तर मग या मालिकेचा 4 नोव्हेंबरचा एपिसोड तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय म्हणजे सगळं म्यूट दाखवलंय. बऱ्याच वकिलांकडे जाते मधुभाऊंची केस घ्या म्हणून सांगायला, पण सगळ्या वकिलांकडनं फक्त आणि फक्त तिला नकारच मिळतोय आणि मग रस्त्याने नुसती अशी भटकतीये, खूप दमली आहे असं त्यांनी दाखवलं. आणि आता डोक्याला हात मारून घेते ती आणि विचार करते. आता त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो, या वकिलाकडे जाय त्या वकिलाकडे जाय असं खूप जणांकडे ती जाते आणि रस्त्याने चालता चालता विचार करते की आता मी काय करू. सगळ्या वकिलांचं तेच म्हणणं आहे, जे त्या वकील सानेंचं म्हणणं आहे, पण मी आता त्यांना कुठल्या तोंडाने सांगू की माझा नवरा अर्जुन सुभेदार मुद्दाम मधुभाऊंची केस लांबवतोय. कसं सोडवू मी माझ्या मधुभाऊंना आता आणि कसं सांगू या सगळ्यांना, असा विचार करत करत ती रस्त्याने चालली आहे. आता ही प्रिया त्या वकिलाला जे त्रास देती, ती म्हणते की मला आजच्या आज डिवोर्सची नोटीस हवी आहे. ते वकील साने म्हणतात, अहो मला आतापर्यंत फार विचित्र विचित्र क्लायंट मिळाले, पण तुम्ही तर जगावेगळाच आहात. अहो अशी डिवोर्सची प्रोसेस एकदम होत नसते, त्याला काहीतरी वेळ लागतो. मग प्रिया म्हणते, मग या जगावेगळ्या क्लायंटसाठी एक जगावेगळी गोष्ट करा की, कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे ना हा. प्रियाची अजबच जबरदस्ती आहे प्रेक्षकांनो. आता हे वकील म्हणतात, हे बघा मॅडम, मी प्रोसेस अशी आजच्या आज नाही करू शकत, तुमच्या मिस्टरांची पण मला परवानगी लागल. तुम्ही सांगा बरं, तुमच्या मिस्टरांचं नाव काय आहे, घटस्फोट का हवा आहे, याचे पण डिटेल्स मला पूर्ण द्या बरं. आता प्रिया म्हणते, मी कधी म्हटलं तुम्हाला की मला डिवोर्स हवाय म्हणून. डिवोर्स मला नाही, अर्जुन सुभेदारला ती डिवोर्सची नोटीस गेली पाहिजे, ते पण मिसेस सायली सुभेदार यांच्याकडनं. आता तो साने म्हणतो की अहो मॅडम, आता तर त्या मिसेस सुभेदार माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेला आणि तुम्ही का त्यांच्या घटस्फोटाबद्दल बोलताय. अहो मॅडम, मला कारण कळेल का. प्रिया म्हणते, कारण जाणून काय करणार आहे हो तुम्ही, ते फक्त कायद्याच्या चौकटीत बसतं का ते सांगा. नोटीस पाठवणं शक्य आहे का नाहीये, बाकी काही जास्तीचं बोलू नका मला. हे वकील म्हणतात, शक्य आहे, पण आता प्रिया म्हणते, झालं तर मग डायरेक्ट कामाला सुरुवात करा ना, जास्तीचं कशाला बोलताय. मग आता ते वकील म्हणतात, कोण आहात तुम्ही आणि माझ्यावर दादागिरी कशी काय करताय तुम्ही. हे बघा, अर्जुन सुभेदारांच्या बाबतीत मी परस्पर काहीही करणार नाहीये. त्यांच्या मनात आलं ना तर ते माझ्या वकिलीची प्रॅक्टिस पण बंद करतील. तुम्ही निघा आता इथून. प्रिया आता रागाने विचार करते आणि अशी तिकडे तिकडे बघायला लागते आणि लगेच त्याचं ते कार्ड असतं ना, ते कार्ड त्याला दाखवते वकिलाला आणि म्हणते, हा तुमचा पर्सनल नंबर आहे ना. आता तो वकील म्हणतो, हो. आता प्रिया तिच्या मोबाईलवरनं त्या वकिलांच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करते आणि म्हणते, आले का पैसे बघा. ऑनलाईन ट्रान्सफर केलेत तिने. तो वकील म्हणतो, हो पैसे तर आले. प्रिया म्हणते, हे 50,000 आहेत, काम झाल्यावर आणखीन 50,000 मिळतील. एक कागद तयार करायचे 1,00,000 रुपये. आता ते वकील म्हणतात, अहो असं काय करता मॅडम, अशी नोटीस बिटीस पाठवायचं म्हणजे हे अवघडच काम आहे. अहो माझ्या फर्मचं नाव जाईल, माझं नाव जाईल. नाही नाही बाबा, ते माझ्याकडून शक्य नाहीये. हे बघा, मी अशी कुठलीही प्रोसेस करणार नाही नियमाच्या विरुद्ध जाऊन. मी त्या अर्जुन सुभेदारांना डिवोर्सची नोटीस पाठवणार नाहीये, ते भडकतील माझ्यावर. खरंच आहे प्रेक्षकांनो, या प्रियाची अजबच दादागिरी आहे बाबा. काय दाखवताय सध्या, काय बोलू. आज तर मला खरं सांगू प्रेक्षकांना, आतापर्यंत असं कधी वाटलं नाही, पण आज जरा कंटाळाच आला होता मला रिव्ह्यू द्यायचा. असो काय आहे ना, मालिका मस्त मजेशीर दाखवली, एंटरटेनिंग दाखवली, तर छान वाटतं आपल्यालाही बघायला. आणि सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा आवाज माझा बसलाय. तर आता ही प्रिया म्हणत असते, तुमच्यावर कोणीही काहीही भडकणार नाहीये, म्हणूनच माझ्या बाबांनी ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांनी माझ्यावरही जबाबदारी सोपवलेली आहे. आता ते वकील म्हणतात, काय ॲडव्होकेट किल्लेदार. प्रिया म्हणते, हो. अहो मला तर वाटतं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार चिडायच्या आधी रविराज किल्लेदार तुमच्यावर चिडले तर केवढ्याला पडेल हो तुम्हाला. आता ते वकील म्हणतात, नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. नाही, पण मिस्टर सुभेदारांची सही लागेल हो या सगळ्या डिवोर्स पेपरवर वगैरे. सॉरी, मिसेस सुभेदारांची सही लागेल असं म्हणतात ते. मग प्रिया म्हणते, सही तुम्हाला मिळेल, पण तुम्ही तुमचं काम चोख केलं पाहिजे हे लक्षात ठेवा. मग आता ते वकील म्हणतात, बरं काही हरकत नाही आहे. मग आता प्रिया तिथल्या तिथे बसून विचार करते, सायली, मी तुला तुझ्या लग्नातून मोकळं करते. खरं तर मी अर्जुनची बायको असायला हवी. नाही, मी आता शांतपणेच माझा मान परत घेणार आहे तुझ्याकडनं, जसं काही खरंच अर्जुन हिच्याशी लग्नच करणार आहे नंतर. काही दाखवलंय.
ही प्रिया आता तिथल्या तिथे जशी हसतीये प्रेक्षकांनो त्या वकिलाकडे बघून, असा ट्रॅक लावायची ना खरंच काही गरज होती का हो प्रेक्षकांनो? असं वाटतंय ना प्लीज लवकरात लवकर हा ट्रॅक संपावा. आता या कल्पनाताई सायलीला घरी येताना बघतात आणि पटकन तिचा हात धरतात आणि म्हणतात, सायली काय झालं बेटा तुला? कुठे होतीस तू? आणि किती दमली आहेस तू? बस बरं इथे बस. आता या बिचाऱ्या इतकं तिला चांगलं ट्रीट करताय आणि ही काय बोलू आता. असो तर आता सायली त्यांना म्हणजे त्या कल्पनाताई सायलीला म्हणतात, पाणी घे बरं बेटा, तू कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेली होतीस ना, आम्हाला वाटलं तू लवकर परत येशील. अगं तू किती उशीर केलास बेटा, आणि तू गेली कुठे होतीस? आता सायली त्यांच्याशी काहीच बोलत नाही, पण तिला आता आठवतं की ती कुठल्या कुठल्या वकिलांकडे गेली होती. आता तिला ते सगळे आठवतंय की आपण वकिलांकडनं नकार घेतला वगैरे वगैरे. आता या विमलताई म्हणतात, सायली ताई तुम्ही लिंबू सरबत घेता का? तुम्हाला बरं वाटेल. आता सगळेजण विचारतायत पण ही आपली एक शब्द पण बोलेना. आता या वेळेला मला अस्मिताचं बोलणं पटलं बरं का. अस्मिता आता ओरडते सायलीला आणि म्हणते, काय ग सगळेजण तुला एवढे काळजीने विचारपूस करताय आणि काय ग तू बाहेर भटकत होतीस, तू जरा जास्तीच शेफारली आहेस हं. आता कल्पनाताई तिलाच ओरडते, ए अस्मिता जरा शांत बस ना. अस्मिता म्हणते, मम्मा तुला आणि पूर्णाजीला त्रास होतोय ना, पण तू मलाच बोल आता. मग कल्पनाताई म्हणतात, सायली पाणी पी बरं. आता त्या कल्पनाताई सायलीला काही बोलू देत नाही अस्मिताला. मग आता या विमलताई म्हणतात, तुम्ही उपमा खाणार का सायलीताई? तुम्हाला काही गरम गरम भाजी पोळी देऊ का करून? आता सायली म्हणते, नको मला खरंच काही नको, मला दमल्यासारखं झालंय, मी खोलीत जाते. मग कल्पनाताई म्हणतात, जेवण झालं की मी उठवायला येते बाळा तुला. सायली आता वर तिच्या खोलीत निघून जाते. पण आता बघा हा प्रेक्षकांनो, अर्जुनला कसं कळालंय की घटस्फोटाची नोटीस मिळाली आहे म्हणून. पण आता त्याला हेही समजतं की ती सायलीने नाही दिलंय त्याला नोटीस, दुसरंच कोणीतरी दिली आहे. पण कसं कळलं काय कळलं ते आपल्याला समजणार आहे, पण बघत राहा काय झालं ते. आता हे ॲडव्होकेट साने प्रियाजवळ नोटीस देतात. प्रियाला म्हणतात, हे घ्या ही घटस्फोटाची नोटीस आहे, पण मिसेस सुभेदारांची सही झाल्याशिवाय आपल्याला पाठवता येणार नाहीये. आता ही प्रियाच प्रॅक्टिस करते बरं का त्या सही करायची. काय दाखवलंय प्रेक्षकांनो, मला आता रडायला येते खरंच सांगते तुम्हाला. म्हणजे काय गरज होती हे सगळं दाखवायची यांना. आता प्रिया अशी तिथे बसून तिच्या कारमध्ये बसून प्रॅक्टिस करणार आहे त्या सहीची. आता ही सायली घरी तिच्या रूममध्ये जाते आणि जे रडायला लागते की विचारूच नका. आणि आता तिला सगळ्या वकिलांचे शब्द आठवलेत. आता तिला रडता रडता सगळ्यांचे शब्द आठवलेत की सगळेजण तिला कसे सांगतायत की ॲडव्होकेट सुभेदारच ही केस जिंकू शकता, आम्ही केस घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. आणि आता ती तिची डायरी घेते आणि त्या डायरीमध्ये सगळं लिहून काढते आज दिवसभरात तिने काय काय केलंय ते. आणि त्यात असं लिहिते की मी जवळजवळ सगळ्या वकिलांकडे जाऊन आले. सगळ्या वकिलांचं म्हणणं आहे की ही केस कोणीही घेऊ शकत नाही. ही केस ज्या मोठ्या वकिलाच्या हातात आहे ते तर ही केस लांबवत आहे मुद्दाम. मी आता काय करू? मी सगळ्या परीक्षा पार करायला तयार आहे, पण अर्जुन सरांनी केलेल्या फसवणुकीचं काय करू मी? इतका कणखरपणा कुठून आणू मी? आणि आता रडायला लागते. पण अगं बाई त्याच्याशी बोल एकदा की असं असं झालंय, काय करू मी? असं न बोलता कोणी कुठले डिसिजन घेतं का प्रेक्षकांनो? आणि तेही एवढा मोठा डिसिजन, हे जरा अतिरेक झालेला आहे. खरं तर मी असं सतत बोलायला नको, पण खरंच हा ट्रॅक लावायची काय गरज होती यांना? असो तर आता तिने त्यावर ते सगळं लिहिलेलं आहे. आता अर्जुन बिचारा इथे अजूनही टेन्शनमध्येच आहे. त्याला प्रेम वाटतं सायलीबद्दल, काळजी वाटते, म्हणूनच तो इतका टेन्शनमध्ये ना. हे असं होतं, आपण एकमेकांशी संवाद साधला नाही ना तर हे असे गैरसमज वाढतच जातात. त्यासाठी कधीही मोकळेपणाने बोलायला पाहिजे मनातलं. असं मनातल्या मनात ठेवलं तर आपणच कुढत राहतो. आता हा चैतन्य त्याला म्हणत असतो, अरे हे ॲडव्होकेट सानेंचं, अरे अर्जुन मी तुझ्याशी बोलतोय. शेवटी तो चैतन्य ते तिथलं काहीतरी वाजवतो वस्तू आणि म्हणतो, अर्जुन तुझं लक्ष आहे का? मग आता लगेच अर्जुन म्हणतो, हां बोल चैतन्य, काय म्हणत होतास तू? सानेंना विचारलं का तू? चैतन्य म्हणतो, अरे तू विचारतोयस का सांगतोयस मला अर्जुन? अर्जुनला आता कसं तरी होत असतं. तो म्हणतो की अरे मी सांगतोय ना तुला. चैतन्य म्हणतो, मला काय सांगतोयस? फोन करून विचार ना स्वतः तू. अर्जुन म्हणतो, नाही बाबा जा, मी नाही काही फोन बिन करत कोणाला. मग आता चैतन्य म्हणतो, आणि इकडे मीच फोन लावतो. आता चैतन्यने तो फोन घेतला हातात अर्जुनचा आणि त्यात बघतो तर काय, मिस कॉल. तो म्हणतो, अरे एवढे मिस कॉल कोणाचे आहेत? अननोन नंबरवर आलेत. थांब बरं जरा मी नेटवर चेक करतो. आता चैतन्यनी तो नंबर चेक केलाय तर त्यात ॲडव्होकेट सानेंचं नाव आलंय. तो चैतन्य म्हणतो, अरे हे सानेंचा नंबर आहे, ते तुला काय एवढे फोन करताय?
आता अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट साने मला का फोन करत असतील ते, लाव बरं तू फोन, मी बोलतो त्यांच्याशी. आता इकडे ॲडव्होकेट सानेचा फोन वाजलाय. अर्जुन सुभेदार हे नाव त्याने बघितलंय आणि आता तो खूप घाबरतो साने आणि डायरेक्ट फोन कट करून स्विच ऑफ करून टाकतो आणि त्याच्या घरी जायला निघतो, बहुतेक का पळून जायला निघतो कोणास ठाऊक. पण त्याने त्याची बॅग बिग पॅक केली आहे आणि आता लगेच निघतोय तो. आता त्या चैतन्याला कळे ना, कट केला फोन सानेंनी. मग आता इकडे ही प्रिया गाडीमध्ये सही करतीये, सायलीच्या नावाची सहीची प्रॅक्टिस करते ती आणि गाडीमध्ये बरेच कागदाचे बोळे तिने तयार केलेत. सायली मधुकर अशी तिची मराठीतून सही आहे सायलीची, ती काही हिला जमेना आणि अथक परिश्रमानंतर तिला ती सही जमली आहे बरं का. आधी विचार करते ती, भल्या भल्यांच्या डुप्लिकेट सह्या केल्या मी, सायलीची का जमत नाहीये. मग जमली तिला एकदाची आणि मग लगेच तिने ती डिवोर्स पेपरवर केली आहे आणि स्वतःच्याच मनाशी बोलत म्हणते एकदम करेक्ट आली आता सही, असं वाटते सायलीनेच येऊन केली आहे. आणि आता त्या डिवोर्स पेपरवरती सही करते आणि म्हणते ब्लॅक पेनने करते सही का ब्लू पेननी करू, हां ब्लू पेननीच करते आणि ब्लू पेननी सही करायला लागते. प्रेक्षकांनो काय चाललंय हे सगळं, माझं डोकं फिरलंय आता. असो, तर आता ही प्रिया सही करते आणि त्या सानेला जाताना बघते. साने पळून जात असतो बिचारा पटकन. आता ही प्रिया त्याच्या समोर जाऊन उभी राहते पटकन आणि म्हणते काय साने, पैसे घेऊन अर्धवट काम करून कुठे पळून चाललात. आता ते साने म्हणतात पळून नाही चाललो मॅडम. प्रिया म्हणते घाबरलेले दिसताय, पळून चाललात की काय. आता हे साने म्हणतात नाही हो मॅडम, पळून नाही चाललो मी, माझ्या घरी चाललोय. आता प्रिया म्हणते अहो महत्वाचं काम राहिलं ना, पण कुठे पळून चाललायत. आता प्रिया म्हणते या सायलीची सही केली ना मी याच्यावरती, म्हणजे सही मिळाली आहे मला. तुम्ही आता ही सही आणि हे पेपर सहित घटस्फोटाची नोटीस पाठवा. आता हे साने म्हणतात मॅडम इतक्यात तुम्हाला सही मिळाली सुद्धा, अरे बापरे. प्रिया म्हणते हो, हे पेपर आजच्या आज सुभेदार हाऊसमध्ये जायलाच हवे. मग आता हे साने म्हणतात ओ मॅडम अहो प्लीज मला या प्रकरणात नका न टाकू, मी हवं तर तुमचे सगळे पैसे परत करतो आता, असं म्हणून ते येतो म्हणतात आणि जात असतात. प्रिया अशी आडवी होते त्यांच्यासमोर आणि म्हणते काय साने, मला मुद्दामून तुम्ही ब्लॅकमेल करायला लावता का, मला नाही आवडत आहे तुम्हाला ब्लॅकमेल करायला. हे बघा तुम्हाला पनवेलमध्ये वकिली करायची आहे का नाही करायची आहे, काय हो साने, आता किती वेळेला मी माझ्या बाबाचं नाव घेऊ. आता ते साने म्हणतात हो करायची आहे मला वकिली. प्रिया म्हणते आता माझ्या बाबाचं नाव सांगा बरं. मग हे साने म्हणतात ॲडव्होकेट रविराज किल्लेदार. मग प्रिया म्हणते वा हुशार आहात तुम्ही, माझ्या बाबाशी पंगा घेऊन तुम्हाला चालणार आहे का. आता हे साने म्हणतात अहो मॅडम बरं कधी पाठवायची ही नोटीस, उद्या मी कुरिअर करतो हे सगळे पेपर. मग आता प्रिया म्हणते आज, तुम्हाला लक्षात नाही येते का हो, आज हा शब्द किती वेळेला वापरते मी, आजच्या आज तुम्ही ही नोटीस पाठवायची आहे. आता लगेच हा साने म्हणतो बरं माझा असिस्टंट घेऊन जाईल हे पेपर अर्जुन सुभेदारांकडे. आता प्रिया म्हणते आता कसं लाख मोलाचं बोललात तुम्ही. आता प्रिया ते पेपर त्या ॲडव्होकेट सानेच्या खिशात ठेवते आणि म्हणते निघा. आता ते घरी जात असतात तेव्हा प्रिया म्हणते कुठे चाललात, तिकडे इकडे इकडे मागे जायचं. आता साने म्हणतो हो चाललो. आता प्रिया मनात विचार करते सायली माझ्याकडून हिरावून घेतलेला तुझा संसार आता संपणार. तुझं लग्न तर खोटंच आहे ग, तुझं लग्न तर खोटंच आहे, संसारही खोटा आहे, पण या डिवोर्सच्या नोटीसमुळे जे वादळ येईल ना ते खरं असणार आहे. आता इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघे काम करताना दाखवलेत. आता चैतन्य अरे अर्जुन ॲडव्होकेट खांडेकरांचा फोन आहे, ते सारखं तुला का फोन करताय. आता अर्जुन म्हणतो अरे आपली एखादी केस गेली असेल त्यांच्याकडे म्हणून कॉल करत असतील सारखा आणि इकडे बघू दे मला, मी बोलतो त्यांच्याशी. आता अर्जुन फोन उचलतो त्या ॲडव्होकेटचा आणि ते म्हणतात की बोला खांडेकर. म्हणजे अर्जुन म्हणतो बोला खांडेकर काय काम आहे तुमचं. मग आता हे खांडेकर म्हणतात सॉरी मिस्टर सुभेदार, तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं मी, तुम्हाला तुमचं टेन्शन आलं, मला काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. अर्जुन म्हणतो कशाबद्दल काळजी वाटते तुम्हाला माझी. मग आता हे वकील म्हणतात अहो सुभेदार तुमच्याबद्दल मार्केटमध्ये इंटरेस्टिंग न्यूज पसरली आहे, लोक आता टिंगल करायला लागली आहे बरं का तुमची. अर्जुन म्हणतो हे बघा खांडेकर काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर बोला, नाहीतर मी फोन ठेवून देतो हां. मग आता ते खांडेकर म्हणतात महत्त्वाचं असल्याशिवाय तुम्हाला मी फोन करेल का. अहो बातमी अशी आहे की तुमच्या मिसेस सायली सुभेदार अनेक वकिलांना भेटतायत, केस घ्या माझी केस घ्या म्हणून. अर्जुन आता पटकन उठून उभा राहतो. आता ते वकील म्हणतात माझी केस घेणार का अशा विचारत फिरतायत त्या सगळ्यांना. अहो तुम्ही स्वतः वकील असताना त्या इतर वकिलांना का भेटतायत, काय भानगड आहे. आता अर्जुन विचार करतो सायली दुसऱ्या वकिलांना भेटतीये. आता अर्जुन त्या वकिलांना म्हणतो तुम्ही शुद्धीत आहात का,
त्यावर ते खांडेकर म्हणतात, मी कशाला खोटं बोलू तुम्हाला? अहो, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही सानेंना फोन करा, त्या त्यांना सुद्धा भेटायला गेल्या होत्या. आता हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं शक्यच नाहीये. त्यावर ते खांडेकर वकील म्हणतात की अहो मिस्टर सुभेदार, तुम्ही एवढ्या केसेस जिंकता पण बायकोची केस हारलात हो, तुम्ही हारलात. अर्जुनला आता खूप अपमानास्पद फील होते. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, कोणालाही तसंच वाटेल. आता अर्जुन इतका संतापलाय प्रेक्षकांनो, खूप संतापलाय. बरं, आता इथपर्यंत ठीक होतं. त्याला कळालं की सायली मधुभाऊंसाठी दुसरा वकील शोधतीये, पण आता त्यातल्या त्यात तो घरी गेल्यानंतर घटस्फोटाची नोटीस पण त्याला हातात मिळाली आहे. त्यामुळे त्याचं डोकं फिरलंय आता प्रेक्षकांनो. आधीच बिचाऱ्याच्या डोक्याला संताप होता आणि आता मनस्ताप येणार आहे त्याच्या भोवती, असं काहीतरी झालंय. चैतन्याला काहीच कळलं नाहीये अजून, पण आता अर्जुन त्याची बॅग उचलतो, आदळआपट करतो तिथे आणि निघून जातो डायरेक्ट घरी येण्यासाठी. इकडेही आणखीन वकिलांचे फोन ट्राय करत असते बसल्या ठिकाणी. सायलीचं हे वागणं कितपत योग्य वाटतंय प्रेक्षकांनो. आता अर्जुनचा राग तर मला पटलाय आणि तो इतका चिडतो आता, तो जोरात ओरडत असतो, सायली सायली खाली आहे. घरी आलाय तो आता. सायलीला त्याचा आवाज आलाय बरं का. कल्पनाताई आल्यात पटकन खाली. त्या म्हणतात, काय रे अर्जुन, काय झालं बेटा? आता अर्जुन चिडूत म्हणतो, मम्मा सायली कुठे आहे? आता कल्पनाताई म्हणतात, अरे तिच्या खोलीतच असेल. अर्जुन म्हणतो, मग ती खाली काय येत नाहीये? कल्पनाताई म्हणतात, अरे ती मगाशी बाहेरून आली ना, ती दमली होती, ती झोपली असावी रे कदाचित. अर्जुन म्हणतो, म्हणजे ती बाहेर गेली होती? कुठे गेली होती ती? आता कल्पनाताई म्हणतात, मला नाही माहिती बाबा कुठे गेली होती ते. आता अर्जुन म्हणतो, सायली सायली खाली येतेस की नाही? जोरात ओरडत असतो आता अर्जुन. आता ही सायली येते बरं का खाली, पण तरी सुद्धा प्रेक्षकांनो, हा एवढा चिडलेला असून सुद्धा या सायलीची रिॲक्शन मात्र थंडच दाखवली आहे त्यांनी. कशासाठी सायलीला विलन केलंय हे यांनाच माहिती बाबा. आता हा अर्जुन ती खाली येत असताना सुद्धा तिच्याकडे रागाने बघतो. नवरा असायला हवा तर असाच, धाक असायलाच हवा प्रेक्षकांनो. शेवटी ही सायली खाली येत असते. प्रतापराव आता या अर्जुनला समजवतात, हे बघ अर्जुन, जे काही भांडण आहे ना तुम्ही आपापसात मिटवा बेटा, एवढ्या मोठ्याने बोलू नकोस रे बायकोशी. पण आता अर्जुन सायलीचा हात धरतो, ओढतच आणतो तिला समोर आणि म्हणतो, सायली तू ॲडव्होकेट सानेकडे गेली होतीस का? अस्मिताला मज्जा येते भांडणं बघायला, अस्मिता खूप मजा घेतीये. आता हा अर्जुन म्हणतो, सायली तू ॲडव्होकेट सानेंकडे गेली होतीस का? मी तुला काय विचारतोय? आता ही पुढे काही बोलणार तेवढ्यात त्या सानेचा असिस्टंट दारात उभा. तो म्हणतो की अर्जुन सुभेदार, तुमच्यासाठी ॲडव्होकेट सानेंकडनं नोटीस आहे. अरे देवा, आता ती नोटीस पाहिल्यानंतर सायलीला टेन्शन आलं ना, कारण तिने यातलं काही केलेलं नव्हतं. पाहिलं का प्रेक्षकांनो, नवरा बायकोच्या भांडणांचा असा बाहेरचे लोक गैरफायदा घेतात, हे मात्र खरं आहे. त्यामुळे कधीही असं आपापसात भांडू नये. जे काही असेल ना ते आपापल्यात मिटून घ्यावं. नवरा बायकोचे भांडणं असे 4 लोकात गेले, चव्हाट्यावर आले की हे असा तमाशा होतोच. आता सायलीने जे काही केलंय ना हे उपद्व्याप, त्याची शिक्षा सायलीला नक्की मिळणार आहे प्रेक्षकांनो. पण बघूया त्यामुळे तिला कितपत फरक पडतोय. आता ते डिवोर्स नोटीस बघितल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले ना, आणि त्यातल्या त्यात अस्मिताचा चेहरा जरा जास्तीच उत्साही दिसतोय. आता ते डिवोर्स नोटीस म्हणतोय अर्जुन आणि म्हणतोय, हे काय आहे सायली, अगं तू घटस्फोटापर्यंत पोहोचलीस. कल्पनाताईंच्या तर पायाखालचीच जमीन सरकली आहे. बरं हे काही नाही, पूर्णाजींना केवढा धक्का बसला असेल विचार करा. आता हा अर्जुन म्हणतो, अरे घटस्फोटाची नोटीस पाठवेपर्यंत असं काय झालंय? अगं तुला माझ्यासाठी घटस्फोटाची नोटीस पाठवावी लागली? अगं काय ग हे सायली, तुझ्या मनात हे आलं तरी कसं? अच्छा, ॲडव्होकेट सानेकडे जाऊन तू हे करून घेतलंस? मी तरी काय प्रश्न विचारतोय तुला. माझ्या हातात पेपर आहेत, तू घटस्फोटाचे पेपर साईन करून ठेवलेत, आणखीन काय प्रूफ पाहिजे मला? आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये. सायली आता नुसती तिथे उभी राहिली आहे आणि काहीतरी वेगळंच म्युझिक यांनी वाजवलंय प्रेक्षकांनो इथे, ते भारी इंटरेस्टिंग वाटलं. आता ही सायली बघतच राहते अर्जुनकडे. अर्जुन ते पेपर असे उडवतो, वरती भिरकावतो आणि त्या सायलीच्या अंगावर फेकतो आणि आता ती नोटीसचं इन्व्हलप सुद्धा सगळंच्या सगळं फेकून तो खोलीत निघून गेलाय. सायली आता तरी सुद्धा काहीही बोलत नाहीये अर्जुनशी. अजूनही अर्जुनलाच तिला स्वतःहून जाब विचारावा लागलाय. काय चाललंय प्रेक्षकांनो, काय चाललंय? जाऊ द्या, काय बोलू मी आता. तर अस्मिताला फार आनंद झालाय. सायलीने नुसते ते पेपर गोळा केलेत आणि ते बघितलंय, काय हे घटस्फोटाची नोटीस वगैरे. आता मात्र कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, काय ग सायली, हे काय चालवलंयस तू? घटस्फोटाची नोटीस? अर्जुन आणि तुझा घटस्फोट, हे कसं शक्य आहे?
आता हे नुसतं ऐकूनच त्यांना टेन्शन आलंय. मग सायली म्हणते, अहो आई घटस्फोट. आता लगेच पूर्णाजीने ऐकले ते सगळं, त्या दारातच असतात. त्या म्हणतात, हे ऐकण्याच्या आधी माझे डोळे का नाही मिटले, अरे देवा. आणि सगळेजण पूर्णाजीकडे बघायला लागतात. अस्मिताला फार आनंद झालाय हे सगळं बघून. आता ह्या पूर्णाजी म्हणतात, देवी आई अगं आत्ताच तर तुझ्या दर्शनाला आले होते ना, आणि घरात आल्यावरती हे सगळं ऐकवतेस मला. हे सगळं ऐकवण्याच्या आधी माझा जीव का नाही घेतलास देवी आई. हे कशाला बघावं लागलं असतं मग मला. पूर्णाजी खूप टेन्शनमध्ये आल्यात आणि त्यांना आता चक्कर पण येत असते. अश्विन पटकन पूर्णाजीला सांभाळतो आणि म्हणतो, इथे बैस बरं पूर्णाजी, तू बस, टेन्शन नको घेऊ. पूर्णाजी आधी सायलीच्या समोर येतात आणि म्हणतात, सायली अगं काय ग हे, तुम्हा दोघांमध्ये असं काय झालंय सायली, की तुला एवढ्या टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय. पण तरी पण ही सायली थंडच दाखवली बाबा त्यांनी. आता या कल्पनाताई म्हणतात, अगो सायली नवरा बायकोमध्ये खटके उडतातच ग, पण असं घटस्फोट, असं कोणी नातं तोडत असतं का ग सायली, अगं काय ग हे. आता सायलीकडे अजूनही काहीही उत्तर नाहीये प्रेक्षकांनो. सगळेजण तिच्या उत्तराची वाट बघतात, पण सायली मात्र तिथे नुसती बांबावलेली उभी आहे आणि नेहमीप्रमाणे डोळ्यातनं अश्रुधारा तिच्या चालूच आहेत. आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आणि आता अर्जुन रडतोय आणि चैतन्याला सांगतोय, पुढच्या प्रोमोमध्ये दाखवलंय त्यांनी, चैतन्याला तो म्हणतोय, चैतन्य तुला कळतं का, अरे डिवोर्सचा तमाशा केला त्यांनी, मी एवढी मोठी चूक काय केली रे चैतन्य, एक नोटीस पाठवून त्या माझं आणि त्यांचं नातं तोडायला निघाल्यात. आता अर्जुन सायलीचा हात ओढत ओढत तिला आणतो खोलीत आणि म्हणतो, तुम्ही असं का वागताय ना, याचं उत्तर द्या मला. का केलंय तुम्ही असं, एवढं काय केलं मी की तुम्ही मला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. पण आता ही त्यालाच उत्तर देते रागो आणि म्हणते, ओ अर्जुन सर तुम्ही रागाच्या भरात विसरताय, ज्या क्षणी आपण कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सह्या केल्या होत्या ना, त्या क्षणी घटस्फोटाच्या पेपरवर सुद्धा सह्या केल्या होत्या आपण. मी तुम्हाला वेगळी नोटीस का पाठवू, तीच नोटीस तेच कागद मी तुमच्या पुढे नसते केले का, तुम्हाला हे कळत का नाहीये. आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं की आपण चुकतोय म्हणून, आणि आता बहुधा तरी या दोघांमधला गैरसमज दूर होतो असं ते दाखवणार आहेत आणि ती मधुभाऊंच्या केसबद्दल याच्याशी बोलेल असं वाटतंय तरी प्रेक्षकांनो. चला तर आजचा भाग हा असा होता. कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो थोडासा आहे विचित्र ट्रॅक, पण संपेल लवकरच अशी अपेक्षा करूयात आपण. आणि सगळंच चांगलं काही होईल या दोघांमध्ये, वाईटातून चांगलं होतं म्हणतात ना, तसं काहीतरी ते दाखवतील. आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते. पण आजचा भाग आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू. आणि हो, आता ठरलं तर मग या मालिकेनंतर LPचा आणि घरोघरीचा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका हा प्रेक्षकांनो. तुमच्या आग्रह असतो खास घरोघरीचा रिव्ह्यू मी देतीये, त्यामुळे प्लीज चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. बघूयात आता प्रेक्षकांनो अर्जुन या घटस्फोटाचं गौडबंगाल कसं उघडकीस आणतोय ते. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेचा इंटरेस्टिंग रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.